नमस्कार, मी आहे दीपाली आणि माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मी कथा घेऊन येला मी कथा घेऊन येत आहे नकळत सारे घडले भाग 4. देखा हजारों दफा आपको फिर बेकरारी कैसी है संभलता नहीं ये दिल कुछ प्यार में बात ऐसी है. हे गाणं लागलं होतं. अजय आणि अनन्या कपल डान्स करत होते. एकमेकांच्या हातात हात, गाण्यात त्यांचे पाय थिरकत होते. भान हरपून ते डान्स करत होते. डोळ्यात डोळे घालून डान्स करत होते. अचानक एक हात तिच्या कमरेवर होता. अजयचा एक हात तिच्या कमरेवर होता. तिचा हात अजयच्या खांद्यावर होता. किती वेळ ते डान्स करत होते. अजयला तर खूप छान वाटत होतं. असंच अनन्या त्याच्या जवळ पाहिजे. तो तिच्या होठावर होठ ठेवणार तोच अचानक अलार्म वाजून बंद झाला म्हणून गाणं थांबलं. त्याने डोळे उघडले, आजूबाजूला बघितले. अरे, मी स्वप्न बघत होतो. हे कधी खरं होईल? असे स्वप्न नको, ती पाहिजे. मला हो, मला लग्न करायचे आहे अनन्यासोबत. पण थांबून काही नको करायला. असा विचार करत असतानाच आईने वेळ दिला. तो विचार कर. चला आवरा, ऑफिस आहे, तो आवरतो. नाश्ता करायला येतो. आदूची मस्तू चालू होती. अनन्या नाश्ता लावत होती. सगळ्यांनी नाश्ता केला. अजय ऑफिसला निघून गेला. आज काही अजयने अनन्याला चल असं म्हटले नाही. आदूही शाळेत गेली. असा तसा दिवस संपला. आदूच्या पप्पांच्या मागे लागली होती, फिरायला चला म्हणून. अजय तिला म्हणतो चल. ती अनन्यालाही घेते. मस्त फिरतात. ते दोघं फोटो काढतात, पाणीपुरी खातात, आईस्क्रीम खातात. आज आदूला हवं होतं ते तो तिला घेऊन देत होता. मग ते घरी येतात. डिनर करतात. खूप दमलेले असल्यामुळे झोपून जातात. अशातच 2-3 दिवस होऊन जातात. अनन्या पण घरामध्ये रुडायला लागली होती. उद्यापासून ती अजय सोबत ऑफिसला जाणार होती. इंटरव्ह्यू पण देऊन झाला होता. ती सिलेक्ट केलं होतं. ती खूप खुश होती. तिचं आवरून झालं. तशी ती नाश्ता करायला गेली. तिने तिचं टिफिन बनवून घेतलं होतं. तसंच अजयसाठी पण बनवून घेतलं होतं. नाश्ता झाला. अजय म्हणाला चल. तिने तिच्या बॅगमध्ये टिफिन टाकला. मालती आणि दिलीपच्या पाया पडली. देवाला नमस्कार केला. अजय सोबत गेली. ऑफिसच्या गेट आलं. तिथे अनन्याने गाडी थांबवायला लावली. अजय तिच्याकडे बघत होता. ऑफिसमध्ये आपण सोबत गेलो तर चर्चा होईल म्हणून तिने आज स्वतः गेली. खूप मोठी इमारत होती. त्यात 4थ्या फ्लोअरवर ऑफिस होतं. ती लिफ्टने वर गेली. रिसेप्शन वरील मुलीला विचारलं, मी आजपासून जॉईन झाले आहे. हे माझं अपॉइंटमेंट लेटर आहे. तुम्ही बसा. अजून तुमच्या सोबत 2 जण जॉईन झाले आहेत. ते आले की तुम्हाला सांगते. ओके म्हणून ती बसली. थोड्या वेळात ते दोघं आले. एक मुलगी आणि एक मुलगा. रिसेप्शन माया ने त्यांची अनन्याशी ओळख करून दिली. ही प्रिया आणि हा अभय. अनन्यानं त्यांना हेलो केलो. हॅलो प्रिया, हॅलो अभय. दोघांनीही विचारलं न्यू जॉईन. अनन्या हो. माया, मिहिर सर आले आहेत. ते तुम्हाला काम सांगतील आणि तुमच्या डेस्कवर जा. अनन्या डेस्क अजयच्या केबिन मधून दिसत होता. प्रिया आणि अभय थोड्या अंतरावर होते. मिहिर सरांनी त्यांना काम समजावले आणि ते कामाला लागले. शिपाई अनन्याजवळ आला. अनन्याताई, अजय सरांनी मिस्टर मेहताची फाईल मागवली आहे. अनन्या विचारात पडली. यांनी मला का बोलवलं असेल? मला तर मिहिर सरांना रिपोर्ट द्यायचा आहे. बरं बघते काय म्हणतात म्हणून ती गेली. अजय तिच्याकडेच बघत होता. मे कम इन सर. येस कम इन. ती आत आली. सर तुम्ही ही फाईल मागवली? हो ठेव इथं. कसं चाललंय काम? काही प्रॉब्लेम नाही ना? येत असेल तर मला विचारत जा. तसं मी हे चांगला समजावतो. ती फक्त मान हलवते. लंच करून घे. हो. तुझं पण आणलं असेल ना? आणून देऊ का? अजय तिच्याकडे चमकून बघतो. आई एवढा वेळ सांगत होती घरचं जेवण घेऊन जात जा, पण मी एकदाही नाही आणलं. पण आज अनन्या एवढ्या प्रेमाने मला डब्बा घेऊन आली आहे. अगं कशाला आणायचं? माझं दुसरं बरोबर जा, माझं का? मी आणलं जाईन तुमचा डब्बा. नको कॅन्टीन मध्ये खात जाऊ. खूप हक्काने बोलत होती. अजय मनातून खूप आनंदी झाला. बरं आणून दे. ती लगेच बॅग मधून डब्बा काढते. कोणाचं लक्ष नाही. तो केबिन मध्ये नेऊन ठेवते. खाऊन घ्या. तू पण इथंच बसते का? नाही, मी कॅन्टीन मध्ये जाईन. प्रिया आणि अभय सोबत. तिघं कॅन्टीन मध्ये गेले. एक टेबल बघून बसले. त्यांना मिहिर सरही जॉईन झाले. त्यांनी छान टीम झाली. लंच करून ते कामाला लागले. ऑफिस संपलं. सगळे निघाले.
अनन्याला प्रश्न पडला, "कसं जाऊ?" सकाळी अजय सोबत आली होती. तिने तिने मेसेज केला, "मी जाऊ का? तुम्हाला किती वेळ लागेल?" अजयचा फोन वाजला. त्याने मेसेज वाचला, पण अजून वेळ होता. त्याने तिचा पत्ता बघितला. प्रिया जवळच राहत होती. त्याने अनन्याला मेसेज केला, "प्रिया सोबत जा, ती घराजवळच आहे." अनन्याने ओके रिप्लाय दिला. ती घरी निघून आली, फ्रेश झाली, आदू सोबत बोलत बसली. कसा गेला दिवस? आदूही तिच्या शाळेची मस्ती सांगत होती. अजय पण घरी आला. त्याच्या हातात टिफिन होता. बघून मालतीला आश्चर्य वाटलं. "हे काय बघत आहे मी? तुझ्या हातात टिफिन?" त्याने फक्त स्माईल दिली आणि अनन्याकडे बघितलं. तिचं लक्ष नव्हतं. ती आदू सोबत मस्ती करत होती. मालतीला समजलं. अनन्याने त्याच्यासाठी टिफिन नेला होता. त्यांना आपल्या चॉईसवर गर्व वाटला. अजयलाही सांभाळू शकते. आदू आणि अनन्या एकमेकांना गुदगुद्या करत होत्या. खूप हसत होत्या. अजय रूम मध्ये गेला. फ्रेश झाला. त्याला खूप काम होतं. तो लॅपटॉपवर काम करत होता. फोन कॉल पण चालू होते. 15-20 दिवस गेले. सगळं मस्त चालू होतं. अनन्या, प्रिया यांची मैत्री घट्ट होत होती. हे काम पण मन लावून करत होते. रोज अनन्या अजयचे टिफिन घेऊन जात होती. आज ते कॅन्टीन मध्ये जेवत होते. मीर सरांना मीटिंग असल्याने ते लवकर निघाले. आता ते तिघच मस्ती करत होते. एकमेकांना चिडवत होते. अभयने मस्तीत अनन्याच्या हातावर हात ठेवला. तेव्हाच अजय तिथून जात होता. त्याने बघितलं. अजयने अनन्याच्या हातावर हात ठेवला आहे. त्याला खूप राग आला. कसं काय त्याने तिच्या हातावर हात ठेवला? लंच वेळ संपला. ते कामाला गेले. पण अजय आज खूप रागात होता. 3-4 महिने झाले माझ्याशी अशी हसून बोलत नाही. मला अशी घाबरते की मी राक्षसच आहे. शिपायाला सांगून तिला कॅबिन मध्ये बोलवलं. तो खूप रागात होता. "मे आय कम इन सर?" तो तिचा आवाज आला. "ये." तो एवढंच बोलला. "काही काम होतं का?" ती बोलली. आता त्याला अजून राग आला. तो तिच्या जवळ गेला. ती घाबरून मागे सरकत होती. त्यात ती भिंतीला टेकली. "का? मी तुला असंच नाही बोलू शकत का?" त्याने तिच्या दंडाला पकडून विचारलं. तिने घाबरून डोळे बंद केले. "माझ्याशी नाही बोलत ती एवढी हसून. माझ्याशी बोलायला काय नसतं का तुला?" आता तिचा दंड लाल झाला होता. दुखायला लागला होता. तिच्या डोळ्यातून पाणी आलं. त्याने तिच्याकडे बघितलं. तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं. त्याने तिला सोडून दिलं. "मी वॉशरूमला गेली." "आज काय झालं?" असे बोलले. "जाऊ दे, कामाचं टेन्शन असेल. पण माझ्यासोबत असं वागायला नको होतं. काय असेल त्यांच्या मनात? मी काय अशी वागले आहे का?" ती विचार करत होती. नंतर विचारते, असं म्हणून तिच्या चेहऱ्यावर पाणी मारून डेस्कवर आली. काम करू लागली. अजयने तिला बघितलं. तिचा चेहरा पडला होता. मी असं रिॲक्ट करायला नको होतं. ते चांगले फ्रेंड आहेत. मी असं वागायला नको होतं. त्याला आता वाईट वाटत होतं. आता 1 महिना गेला तरी घरी जाऊन आईसोबतच बोलतो. अजय आज खूप खुश असतो. तो आई बोलणार होता. त्याच्या आणि अनन्याच्या लग्नाबद्दल. उतावळा नवरा आणि गुडघ्याला वाशिंग असं त्याचं झालं होतं. तो आदूच्या रूम मध्ये गेला. आदू बाहेर खेळत होती. आज रविवार असल्यामुळे सगळे घरीच होते. पण आपल्या रूम मध्ये त्याने दरवाजा नॉक केला. अनन्या वरती पाहिलं. यांना आता काही काम होतं. आदू बाहेर खेळत आहे मावशी सोबत. अजय म्हणतो, "नाही, मला तुझ्यासोबतच बोलायचं आहे." "हा, बोला ना." तो थोडा तप करत होता. बोलायला कुणाला सॉरी म्हणायची सवय नाही ना म्हणून. पटकन बोलून टाकू असं म्हणत अजयने बोलायला लागला. "कालसाठी सॉरी बोलायला आलो होतो. खरंच तुला हर्ट करायला नको होतं. पण ते होऊन गेलं. मला खूप राग आला होता. तुला आणि अभयला हसत बोलताना बघून." तिला त्यावर काय बोलावे समजलं नाही. ती फक्त अजयकडे बघत होती. "मला नाही माहित मी तुझ्या कधी प्रेमा करायला लागलो. मला तू आवडायला लागली. घरातल्यांनाच एवढं प्रेम करते. आदूला किती जीव लावते. माझ्यासाठी रोज टिफिन आणते. त्यातच मला कधी प्रेम झालं समजलंच नाही. असं पण आईने आपल्याला लग्न कर असं बोलली होती. तेव्हा मला एवढं समजलं नाही होतं. काल अभयमुळे मी जलद झालो. माझ्यासाठी तुला कोणी प्रपोज करेल म्हणून मी तुला माझ्या आधी तुला कोणी प्रपोज करेल म्हणून मी तुला आज हे सांगायला आलं आहे. मी तुला कोणासोबत नाही बघू शकत. माझी साथ देशील. माझ्या आदूची आई तर तू आहेस. माझी अर्धांगी होशील. मला आयुष्यभर साथ देशील. माझ्या आई-बाबांची सून होशील. माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. मला लग्न करायचं आहे तुझ्यासोबत. आय लव्ह यू अनन्या. मी आज आईला सांगणार होतो, पण तुझ्यासोबत बोलू म्हणून आधी बोला ना काहीतरी.
ती फक्त त्यांचं बोलणं ऐकत होती. मालती हे लग्न बोलले आहे, तिला ती विसरली होती. अजयने तिला हात लावला. ती भानावर आली आणि तिच्या विचारातून अनन्या, "बोल काहीतरी. तुला लग्न करायचं नाहीये का? तुला अभय आवडतो? असं असेल तर सांग. मला पण बोल काहीतरी." "मला नाही आवडत अभय. त्याचं लग्न ठरलंय." अजय तर मनातून खुश होतो. पण चेहऱ्यावर काही तसं दाखवत नाही. अनन्या बोलली लग्न करेल, पण इतक्या वर तुमच्यावरती पुढे काय बोलत आहेत? नाही येत होतं. अजय म्हणाला, "तू लग्नाला हो बोलले हेच खूप आहे." त्याच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता. तो तिला थँक यू बोलला. एक साईड मिठीत घेऊन निघून गेला. अनन्या विचार करत होती. बरोबर निर्णय घेतला ना? आदू पण मला आई म्हणते. त्याशिवाय कोण आहे? मावशी पण किती जीव लावते. त्या दिवशी मला एवढा भूतकाळ सांगून पण यांना काही वाटलं नाही. खरं प्रेम करत असतील, पण जेव्हा पण जवळ येतात तेव्हा खूप छान वाटतं. हृदयात धडधड होते. मला पण हे काय होतं हे बघून नंतर आता. आदूसाठी लग्न फक्त मावशीने विचारलं लग्नाबद्दल हो बोलून देऊ. अजय खूप खुशीत बाहेर आला. मालतीने त्याला हाक मारली. "अजय इथे ये." "हा बोल ना, काय म्हणते?" "मी नाही तू म्हणतोय." एवढा आनंद त्याच्या चेहऱ्यावरती स्माईल काही जात नव्हती. पण आता आईशी बोलू. आई ते असं की मालती बोलल्या, "बोल ना पटकन." "आई मला अनन्यासोबत लग्न करायचं आहे." "मी बोललो तिच्यासोबत." "असं पण तू विचारतच होती. तरी त्यात 1 महिना झाला." "हो, गुरुजींना बोलवते. छानसा मुहूर्त काढते. तिच्यासोबत पण बोलते. तिचं काय म्हणणं आहे?" "हो, बोल. पण आई मला एक मोठं लग्न नाही करायचं आहे. वर बघते. मी अनन्यासोबत बोलून जातो. मी बघतो आदूला." "बरं." त्या एवढंच बोलल्या. अनन्याकडे गेल्या. मालतीने अनन्याला हाक मारली. "हा मावशी बोल ना." "काय करत होती?" "काही नाही. हे आदूचे कपडे नीट ठेवत होते." "तुला माहिती असणार की का आली आहे?" ती फक्त मान हलवते. "तुझं मत काय आहे?" "अजय सोबत बोलले मी. त्याला काय करायचं आहे?" "त्याला काय करायचं आहे लग्न?" "त्याच्या डोळ्यामध्ये प्रेम पण बघितलं आहे मी तुझ्यासाठी." "हो." त्याने सांगितलं. "मला पण मावशी माझं प्रेम नाही गं. हां, पण मी आदूसाठी लग्न करायला तयार आहे." असं पण सहवासात होतं प्रेम. मालतीला खूप अभिमान वाटला तिच्यावर. "मग बोलून घेऊ मी. गुरुजींना ते मुहूर्त काढतील." "हो." बोलली. "मावशी मला खूप साध्या पद्धतीने लग्न करायचं आहे. जास्त तामझाम नको. कमी लोकांमध्ये." मालती हसायला लागल्या. "सगळं जुळत आहे." अनन्या त्याच्याकडे बघत होती. पण अजय पण असा बोलला म्हणून मला हसू आलं. "जुडून येती रेशीम गाशी." असं म्हणत त्या रूममध्ये निघून गेला. गुरुजीला कॉल केला. "हां, बोला. ना मालतीताई, असं कसं काय आठवण काढली? अजयचं लग्न ठरवत आहे. मुहूर्त सांगायला येणार का?" गुरुजी बोलले, "अरे वा मस्त. येतो संध्याकाळी. आता मी कामात आहे." मालती बोलल्या, "चालेल ना. या संध्याकाळी." दिलीप येतात. "काय गं एवढ्या आनंदी दिसतेय? कोणाला बोलवत आहे संध्याकाळी?" "गुरुजींना बोलवलं. अजय लग्नासाठी तारीख काढायला." "अगं पण मुलांना चालणार आहे का? उगाच नको ते नको करू." अजय आला होता माझ्याकडे. त्यानेच सांगितलं. "काय खरं?" "चांगलं होईल." त्याचा राग सांभाळणारी आली की. "अनन्या शांत, प्रेमळ, मनमिळावू आहे." "हो." एवढंच बोलल्या. दिलीप आणि मालती खूप आनंद झाला होता. नाही म्हणत तरी त्यांना अजयचं टेन्शन होतं. आता त्याच्या आयुष्यात अनन्या येणार म्हणजे काहीतरी टेन्शन नाही. दोघं पण बाहेर आले. रामू काकांनी चहा ठेवला होता. तो घेतला. अजय आणि अनन्याला पण बोलवलं. त्यांना गप्पा सुरू झाल्या. गुरुजी येतील संध्याकाळी. ते पण सांगितलं. गुरुजींची वाट बघू लागले. संध्याकाळी गुरुजी आले. गुरुजींनी 2-3 तारीख काढल्या. 25 दिवसांनी पुढच्या महिन्यात 13 तारखेला 6 महिन्यांनी आहे. आता तुम्ही बघा कोणती पाहिजे ते. कथा आवडत असेल तर लाईक करा, कमेंट करा. पुढील भाग ऐकायचा असेल तर सबस्क्राईब करा. मला सपोर्ट करा. धन्यवाद.